आता माझ्याकडून जवळपास प्रत्येक महिन्याला 56,000 रुपये पोटगी माझा पगार मागितले जातो. जाते. आणि चालू आहे पगार कटिंग चालू आहे. 56,000 पटांग उभा राहिलो मी कोर्टात उभा राहिलो आणि पोटगी मंजूर झाली. बस माझं म्हणणं नाही, काही नाही. आई वडील ठीक आहे, पण बायको मुलं यांच्यासाठी जर तुम्ही 24 तास काम करून जर त्यांच्याकडे पगार नेऊन त्यांना जर 2 घास खाऊ घालण्यासाठी जर तुम्ही उपाशीपोटी काम करत असाल तर तुम्ही आत्महत्या करा, त्यांच्यासाठी करू नका. आणि तुम्हाला जर तुमच्यासाठी जगता येत नसेल तर तुम्ही जगू नका. आधी मारहाण करते, शिवगाळ करते, शेवट घडलं तुमचं? आणि मग काय तर मारहाणीपर्यंत मग अरे गुंडे लावले मला. पत्नी पीडित आश्रम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहोत. दादा आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. काय नाव तुमचं आणि कुठून आलाय? माझं नाव एकनाथ रामदान राठोड, मी जालन्याहून आलेलो आहे. मी शासकीय कर्मचारी आहे, तसंच माझी पत्नी पण गव्हर्मेंट कर्मचारी आहे आणि ती ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहे. आणि नवरा बायको दोघंही नोकरीला आहे आणि आम्हाला एक मुलगा आहे. आणि ह्या पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून जे काही केसेस करता येईल, वास्तविक आमचे कुठलेही भांडण झालेलं नाही, काही नाही. तिच्या आईवडिलाचं आणि तिच्या नातेवाईकाचं ऐकून तिनं मला फक्त त्रास देण्याच्या हेतूने जे काही कायदेशीर बाबी, जे काही कायदेशीर पूर्तता म्हणजे फायदा घेऊन कायदेशीर त्रास कसा देता येईल ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांनी सगळं वापरलेलं आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे नातेवाईक येते, कोर्टामध्ये त्यांचे नातेवाईक येते, पोलीस वकीलही त्यांचे नातेवाईक आहे. आणि हे सगळ्या सगळ्या खोट्या केसेस करून मान्य न्यायालयातून खोटा युक्तिवाद करून माझ्याकडून पोटगी लाटण्याचा प्रयत्न केला. आणि मान्य न्यायालय आता माझ्याकडून जवळपास प्रत्येक महिन्याला 56,000 रुपये पोटगी माझा पगार जाते. आणि चालू आहे पगार कटिंग चालू आहे. 56,000 पगार कटिंग चालू आहे. असे कुठले काय तेच सांगतो. 56,000 पोटगी 56,000 म्हणजे माझी पगार म्हणजे मला असं वाटतं त्यांनी माझ्या विरोधात जे कोर्टात युक्तिवाद केलेले आणि कोर्टाने जे कन्सिडर केलेलं आहे, औरंगाबादमध्ये सर्वात श्रीमंत आणि मोठा कर्मचारी मीच आहे, कारण माझ्या एवढा पगार कोणालाच नाही असं कोर्टाला माहिती आहे. काय म्हणजे त्या आरोपांमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, किती पगार सांगण्यात आला? आता माझ्या बापदादाची भावकीची सगळी जमिनीचे 7 बारे जोडले, माझं पगारपत्रक सोडून दुसऱ्याचं पगारपत्रक जोडला आणि मला बोलायला संधीच दिली नाही. आणि कोर्टात बस फक्त उभं राहिलो मी कोर्टात उभा राहिलो आणि पोटगी मंजूर झाली. बस माझं म्हणणं नाही, काही म्हणजे नुसतं आहे का हो बस त्यांच्या मनाने त्यांनी हे 7 बारे हे एवढं प्रॉपर्टी एवढी, अरे माझे नाहीच ना ते. आणि त्याची मी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो. असं काही त्रास आहे म्हणजे 56,000 रुपये आम्हाला 6 महिन्यालाही भेटत नाही. कधी दुसरी गोष्ट असं सांगतो की म्हणजे याच्यात अशी विशेष गोष्ट अशी आहे की बायको नोकरीला आहे, त्यांनाही पगार असणारच आहे. ते विषयच नाही आहे. माझ्याकडे 4 शपथपत्र आहे, 4 शपथपत्र सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार. मी फक्त त्यांना सांगितलं की साहेब हे फक्त चेक करा, ही बाई नोकरीला आहे आणि खर्च किती लागतो हे तरी बघा. किती वर्ष संसारात होते तुम्ही? 3 वर्ष. 3 वर्ष संसार केला. हां, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जे सांगू ते कर, तू तुझी नोकरी सोड, आमच्या पोरीच्या हाताखाली काम कर. बरं मी तेही करायला तयार होतो, पण ती बाईच पागल होती ना, ती फितूर होती ना, प्रत्येक गोष्टीला फितूर व्हायची. याच्याकडे पाहिलं हिच्याबरोबर जाय, ती पाहून हसली तिच्याबरोबर लफडं, दारूच पितो, मारहाण करतो. अरे काही नसताना ह्या सगळे आरोप केले. आणि प्रत्येक गोष्टीला आहे ना, जसं कोर्टामध्ये त्यांच्याकडे तुम्ही कोर्टात गेले तर कोर्टाकडे असं रेडीमेड फॉर्मॅट असतो की बायकोनी नवऱ्यावर आरोप काय करायचे फॉर्मॅट असतो. तुम्ही काय केलं ते त्याच्यासाठी काही गरज नाही. माणसांनी जर बायकोवर जर त्याचं लेखी म्हणणं जरी दाखल करायचं असेल तर पुरावा द्यावा लागतो. पण बाईला जर केस करायची असली नवऱ्या विरोधात तर त्याला काही पुराव्याची गरज नाही. आणि कोर्टाला ते तपासायची सुद्धा त्रास घेत नाही. फक्त बायकोनं म्हटलं ना हा दारू पितो बस पितो, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं बायकोनं नवरा दारू पिऊन मारहाण करतो, भले तो माळकरी असला ते म्हणते तुम्ही दारू पिऊन मारहाणच करतो, हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. बरं ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला कोणी रूम देत नाही भाड्याने. तो मेसवर गेला आणि तिथं जर बायका महिला जर असल्या त्या मेसवाल्याकडं, ते म्हणते तू उद्यापासून इथे नको, म्हणजे त्याची जेवणाची हाल होते. आता मी नोकरीला असताना मला कोणी रूम देत नाही, मला कोणी राहायला जागा दिली नाही आणि पैसे देऊनसुद्धा मला जेवण दिलं नाही. त्याच्यामुळं मी इथं आलो. आणि तुमचा जो येणारा पगार आहे, तुम्ही म्हटलात की 56,000 रुपये म्हणजे येणारा जो काय पगार आहे तो तर समजा परत कपात होते, मला जायची गरज नाही. तुम्ही जगता कसं? आता जगतं तेच तर प्रश्न आहे. मी म्हणजे जगतो म्हणजे माननीय भारत फुलारे साहेबांनी जगण्याच्या ज्या कला आहे, इथं आल्यानंतर पैशापेक्षा मानसिक सपोर्ट जे आहे
ते सध्या इथे नोकरीला आहात तुम्ही? हां नोकरीला आहे ना, नोकरीला गव्हर्नमेंट नोकरीला वर्किंग आहात का? वर्किंग आहे. पण सोडून जायची पळाली आली म्हणजे मी नुसतं दुसऱ्याच्या ड्युट्या करतो. झेरॉक्सवाल्याचे पैसे, रिक्षावाल्याचे पैसे, पेट्रोलवाल्याचे पैसे, वकिलाचे पैसे, तिकिटाचे पैसे, झेरॉक्सचे पैसे, इथून यायचे पैसे, त्यांना तिकीट माफ, त्यांच्या अर्जाचे, त्यांच्या वकिलाचे फीससुद्धा माझ्या पोटकीतून चालू आहे. असं सांगता तुम्ही, पण हा त्रास आहे खरं तर. हा फॅक्ट आहे. तुम्ही चेक करा माझ्या मोबाईलमध्ये, तुम्हाला मी हा सगळा केस नंबर देतो आणि माझा पगार किती जप्त आहे ते तुम्हाला माझी पगार स्लिप तुम्हीच परस्पर जाऊन चेक करू शकता. मग आता इथून पुढच्या आयुष्यात समजा आता तुमचं मुलगा आहे म्हणता तुम्ही आणि हे सगळं, मग पुढच्या आयुष्यात कशा पद्धतीनं तुम्ही आता काय प्लॅन करणार? माझं पुढचं आयुष्य एवढंच आहे की मला ज्या खोट्या गोष्टीनं फसवण्यात गेलेलं आहे, खोटे आरोप करून तर उद्देश काय होता सर? उद्देश एवढाच आहे की फक्त मानसिक समाधान मिळतं त्यांना आणि एक 20,000 रुपयाच्या 25,000 3-4 ठिकाणी 3-4 केसेसमध्ये पोटगी मागता येतं कायदेशीर आणि प्रत्येक केसमध्ये पोटगी मंजूर आहे. त्याच्यामुळं मला त्रास देण्यात इंटरेस्टपेक्षा त्यांना पैसा जास्त मिळतो ना. आता तुम्ही मला सांगा, एखाद्या मुलाला जर आपण दिवसभर काम करायचं म्हटलं ते 300 रुपये घेईल. आता इथं काम न करता तुम्हाला 50,000 रुपये फुकट भेटायला लागले, एक सुपर क्लास 2ची पगार भेटू राहिलं, कशाला तुम्ही काम करणार आहे? आणि काय करायचं आहे तुम्हाला दुसरी कर्ज जायची? आणि अशी माझ्यासारखी, आता मी रेकॉर्डवरचा नवरा आहे आणि इलिगल किती आहे माझे 56 कटू राहिले, बाकीकडून 10 आता भेटत असेल. आता जसं इकडचं काही मंडळींचं म्हणणं आलं की बाबा जे काही भाऊ आहेत, मानलेले भाऊच आहे. मानलेले भाऊ केसमध्ये तसंच मानलेले भाऊ म्हणजे अधिकृत भाऊ येते, इनडायरेक्ट. म्हणजे आम्ही तरी फक्त ते माळ घालेपर्यंत अधिकृत होतो, पण असे माळ रेडी जे वेटिंग लिस्ट होते ते सगळे आले ना आता. तुमच्या केसमध्ये तेच झालं? तेच आहे ना. आणि दुसरी गोष्ट काय आहे, महत्त्वाची गोष्ट काय आहे, अडल्ट्रीचा सुप्रीम कोर्टाने सांगितलं, बाई तिच्या आनंदासाठी ती कितीही कोणाही पुरुषाबरोबर जाऊ शकते, पण पुरुषांनी एखाद्या बाईसमोर जर 30 सेकंदही पाहिलं, असं निरखून जरी पाहिलं, तरी त्याच्यावर 354 सारखा गंभीर गुन्हा दाखल करायची कायदेशीर प्रोव्हिजन आहे. पण एखाद्या माणसाला त्याचं खरी फॅक्ट सिद्ध करण्यासाठी पुरावाच नाही ना, त्याच्याकडून कोणी बोलत नाही, साक्षीदार नाही राहत, एक तर त्याला समजत नाही. बरी ते त्याचे जे एखादा वकील लावतो ते त्याला वाटतं हेच जर संपलं माझं बंद होऊन जाईल मीटर, त्याच्यामुळे कोणी मिटवू देत नाही, त्याला मरू देत नाही, जगू देत नाही. किती वर्षापासून तुम्ही मागचे 15 वर्षापासून, म्हणजे 10 वर्षापासून 10 वर्षापासून मी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आलो. काय काय प्रोसेस झाले बरं तुमची? म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस साधी आरोप करण्यात आले, तिथून पुढे काय काय घडलं? आमचं साधा वाद होता. माझी पत्नी, तिला अशा ह्या गोष्टी सगळ्या काही माहीत नव्हत्या, पण तिची आई आणि वडील आणि तिचे भाऊ बहीण त्यांचे जे नातेवाईक होते त्यांचं एवढंच म्हणणं होतं की आमची मुलगी नोकरीला आहे आणि आमचंच ऐकलं पाहिजे. त्यांचं जरी ऐकलं तरी त्यांचं असं म्हणणं होतं की हे माझ्या नावावर कर, ते माझ्या नावावर कर, घर विकून टाक, शेती विकून टाक आणि तू नोकरी सोडून दे. आमच्या कुठल्या गावात आहे तुमची? जालना जिल्हा, हा ना, गाव नेर, शेवली, काकडा. आता ती शेती माझी नव्हतीच, म्हणजे माझ्या बापदादा आजाच्याच नावावर होती. ती जमीन विकायला कोण घेणार? कोरडवाहू जमीन. ते कसं शक्य नाही ना, वडिलांच्या नावावर असलेली जमीन तुम्हाला विकण्याचा अधिकार आणि नाही. फक्त हट्ट काय की मला बाहेर जाऊ देत नाही एकटीला, आणि मला माझ्या मनाप्रमाणे कपडे घालू देत नाही, मला पाहिजे ते करतं, म्हणजे जे ते स्वच्छ. मी माहेरी गेली तर मला घ्यायला यायचं नाही, फोन नाही करायचा, म्हणजे हां मी माझ्या मनाप्रमाणे येईन ते येईन. आणि एक दिवस जरी चुकून मिस कॉल जरी पडला तरी का केला, म्हणजे संशय जे माझ्यावर घ्यायचे ना, फॅक्ट ते प्रॅक्टिकली ते वागायचे तिकडे, माझ्यावर आरोप घ्यायचे. बरं, आता ह्या कोर्टच्या ज्या काही प्रोसेस झाल्या मागच्या 10 वर्षापासून तुम्ही कोर्टच्या प्रोसेसमध्ये आहात, काय काय अरेस्टमेंट झाली तुमची? काय काय प्रॉब्लेम समोर? तुम्हाला सांगतो, सुरुवातीला जेव्हा पती पत्नीचा वाद होतो तेव्हा पुरुष म्हणून त्याला सामाजिक त्याला समाजातून असा त्रास होतो की तो त्याला जेव्हा बदनामी होती ना की नवरा बायको येत नाही नवऱ्याकडं, तेव्हा त्याला समाज आणि त्याचे भावकीतले आजूबाजूचे लोक, नातेवाईक असं म्हणतात, अरे याचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे, हाच काहीतरी त्रास द्यायचा असेल, अरे हे फालतूच आहे. मग तो समाजात जाऊ शकत नाही. मग ते नातेवाईकाकडं बायकोला जर सांगायला गेलं, ते बायकोला तेवढीच वीक पॉईंट्स धरता येतं की बा हे सगळे नातेवाईक याला चिडचिड करू लागले. मग ती काय करते, हळूच पोलीस स्टेशनला जाऊन सांगते की साहेब मला मारहाण करतो, असं करतो, तसं करतो. आणि पोलिसाला तेवढंच पाहिजे. बाईनं 2 ओळीचं अर्ज लिहून दिला, तक्रार दिली की माझ्या नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केली आणि उपाशी ठेवलं आणि ते पैसे देत नाही, भाजीपाला आणत नाही, बस तेवढा बस झाला पोलिसाला. मग ते म्हणतो, का रे तुझ्या बायकोला काय त्रास देत नसेल का, हां हरामखोरा, असं तसं बेकाय, म्हणजे
बेचूट गोळीबार शिवीगाळ करतात, दमदाटी करतात आणि मारहाण करतात. मग त्यावेळेस माणसाला सुधरत नसतं, त्याला काही माहीत नसतं ना. बरं तिथंही समजा चिरीमिरी तर ते पैशाचं ते घेते, वरून शिवीगाळ करते, मारहाण बी करते ना. आधी मारहाण करते, शिवीगाळ करते, शेवट घडलं तुमचं आणि मग काय तर मारहाणीपर्यंत मग अरे गुंडे लावले मला तर असे 6 महिने हे म्हणजे मला 2-4 वर्ष मागेच होते गुंडे दररोजच. मग हे कसं सहन केलं तुम्ही एवढं सहन कसं काय केलं, पर्यायच नव्हता ना. मी आश्रमात आलो आणि पळून नोकरी सोडून द्यायची वेळ आली होती आणि आश्रमात आलो. मला साहेबांनी आता इकडं आल्यानंतर काय परिस्थिती इकडं आल्यानंतर मला कळलं की आमचे फुलारे साहेबांनी न्यायालयीन व्यवस्थेवर कसं तुम्ही त्याच्यातून मार्ग काढायचा. ठीक आहे, पोटगी लागली काय जाईल पूर्ण पगार जाईल पोटगीचं. आता ते आपल्याला कायदाच नाही आहे, पुरुषांकडून सपोर्ट करणारा कायदाच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमची बाजू मांडणार काय. तुम्ही पोलिसात गेले की तुम्हाला पोलिसात न्याय भेटत नाही. समाजात कोणी लोक मध्यस्थी हे करत नाही. आता फॅमिली कोर्टात ते मेडिएटर आहे, ते मेडिएटरपर्यंत जातच नाही. आणि चुकून मॅटर गेलं, सकाळी गेलं दुपारून वापस की तुमचं काही आमचं मिटत नाही, जा वापस तुम्ही कोर्टात. अरे कोर्टात आम्ही चाललो, ते तिथं मिटत नाही. वकिलाकडे काय ते त्या वकिलाला वाटतं जर याचं मॅटर मिटलं तर आपलं फीस बंद होऊन जाईल, त्याच्यामुळे वकील मिटू देत नाही, लांबच चालतं. आणि मग हे गुंडे गांडे हे असं जे असतं त्यांना हप्ते असते, ते इकडं हप्ते नाही भेटले की इकडं गुंडांनी काय त्रास दिला तुम्हाला, काय मारहाण केली. माझे 2 पाय तोडलेले, हॉस्पिटलाइज होतो. आणि ते पोलिसाला सांगितलं, पोलिसांनी पैसे घेऊन सगळं ते इन्व्हेस्टिगेशन काही नाही सगळं सेट केलेलं आहे. आणि तुम्ही कोर्टात गेल्यानंतर कोर्ट म्हणते की जुनं मॅटर आहे तुमचं, आता काय काय आता क्रिमिनल मॅटरमध्ये जुनं काय होत असतं. तुम्हाला कोर्टात सध्या राहायला तुम्ही जाणलं, आम्ही इथं आहे आता आश्रमात. ड्युटीचं कसं, ड्युटीचं आता इथून चालू आहे, जसं जमेल तसं. हां, अजूनही काही असा मारहाणीचा त्रास वगैरे आहे का तुम्हाला. आणि मग मारहाणीचा त्रास आहे म्हणून आश्रमात राहतो ना. इकडे सेफ आहे, इकडे सेफ आहे. सेफ म्हणजे काय सांगाल बरं या सगळ्या सिच्युएशन मध्ये. तुमच्यासारखे असंख्य खूप क्लास 1 अधिकारी पण आहे, पण मार खाऊन गप येते. आणि ज्या लोक लाजतात ते येत नाही आहे. बरेच लोकांनी आत्महत्या केली, बरेच लोक व्यसनाधीन झाले. सांगितलं की या म्हणजे आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मध्ये जर का आपण तपासलं तर कित्येक आणि ते पोलिसाला काही कळत नसतं. तुम्ही सांगताय की ते लिहिते, कारण त्यांनाही त्यांच्या वरिष्ठांचा दबाव असतो. तुम्ही जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी तक्रार घेतली, ते इन्व्हेस्टिगेशन ते पण चांगलं, त्या पोलीस यंत्रणा चांगली आहे, पण ते चांगल्या पद्धतीने करता येत नाही, ते करू देत नाही. त्यांना काय संदेश द्याल तुमच्यासारखे जे माझं असं म्हणणं आहे की काय सांगाल तुम्ही, जे निराश होतात त्यांचं नैराश्य कमी होईल यासाठी काय सांगाल. की हे बघा, प्रत्येकाला जीवन जसं एकदा मिळतं तसं त्याचं मृत्यू होणार आहे कधी ना कधी. परंतु ह्या छोट्या मोठ्या गोष्टींना ज्या बायकोपासून होणारा त्रास, सामाजिक त्रास, आर्थिक त्रास, पारिवारिक त्रास, इकॉनॉमिकली हॅरॅसमेंट, कोर्टाची हॅरॅसमेंट, जे काही तुम्हाला जे काही त्रास होणार आहे याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर त्याला पैसा लागणार नाही. पैशाचा लालच सोडून द्यायला पाहिजे. जे काय आपल्याकडे आहे ते सगळं तुमचं जे बाबा, तुम्हाला जे लागेल ते घ्या, पण आम्हाला सुखानं राहू द्या. आणि तुम्ही इथं स्वतःसाठी जगा, दुसऱ्यासाठी काही करायचं नाही. जसं प्रत्येकाला वाटतं माझं कुटुंब, माझी आई, माझे वडील, माझं बायको, माझे पोरं. आई वडील ठीक आहे, पण बायको मुलं यांच्यासाठी जर तुम्ही 24 तास काम करून जर त्यांच्याकडे पगार नेऊन त्यांना जर 2 घास खाऊ घालण्यासाठी जर तुम्ही उपाशीपोटी काम करत असाल तर तुम्ही आत्महत्या करा, त्यांच्यासाठी करू नका. आणि तुम्हाला जर तुमच्यासाठी जगता येत नसेल तर तुम्ही जगू नका. तुम्ही जर दुसऱ्यासाठी जगत असाल तर ते काही उपयोगाचं नाही. जगलं पाहिजे, असं स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्टँडर्ड जगलं पाहिजे. तुम्ही व्यसनाकडे जाऊ नका. जे होईन ते होईन. काय होणार आहे, एक जे कर्माचे लिखित कर्मफळ आहे ते तर भेटणारच आहे तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही जोपर्यंत जीवन आहे, आयुष्य आहे, तोपर्यंत स्वतःसाठी जगा आणि निस्वार्थ सेवा करा दुसऱ्यांसाठी. आपल्याला आलेला अनुभव दुसऱ्या जो तो खड्ड्यात पडायच्या आधी जर आपल्याला कळलं की नाही यार ह्या त्रासातून तो जाणार आहे, तर त्याला आपण काढण्यासाठी जे आपल्याला जो अनुभव आहे आणि आपल्याला जे माहीत झालं की नाही यार हे असं केल्याने असं होऊ शकतं, तर ते जास्तीत जास्त विनामूल्य आणि 24 तास दुसऱ्यांसाठी आपण अवेलेबल असलं पाहिजे. जे की कुठलीही अपेक्षा नसताना, कुठलंही काही निस्वार्थपणे दुसऱ्याची सेवा केली तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. बाहेर पडू शकतो आपण आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण एक आयकॉन राहू शकतो. की एखादा प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका, व्यसनाकडे जाऊ नका. तुम्ही व्यसनात लढा.
लढा तुम्ही. लोकांनी एकेका लोकांनी म्हणजे असं साधू संत होऊन गेले, त्यांनी एक 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 विचार पेरला, तर आज कितीतरी हजारो वर्षानंतरही तेच आहे, ते त्यांना कामी येऊ लागले. मग आपण तर म्हणजे जसं आज आम्ही पिंपळ पौर्णिमा केली, आम्ही कावळोबाची पूजा केली, जसं साहेबांनी आधीच सांगितलं की कावळा हा नर पुरुष आहे, कावळीन जी आहे त्याची बायको ती फक्त अंडे घाल्यानंतर तेवढ्या पुरतच राहते, पिल्ले झाली ती दुसऱ्याकडे पळून जाते, वापस कधी येत नाही. आणि तो पक्षी असून जर त्याच्या मुलांना पालन पोषण करून सांभाळ करून मोठं करू शकतो. आपण तर अजून थोडं शिकलेलं आहे, आपण मनुष्य, आपण विचार करू शकतो. आपण आपला जीव आणि आपल्यापासून 4-2 लोकांचा जीव वाचू शकतो आपण, आणि समाजात असं काही संदेश देऊ शकतो की बा हे जे काही चालीरीती आहे, हे जे काही न्यायालयीन व्यवस्था आहे की याच्यामध्ये तुम्ही आहे ना प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉपर न्याय देण्यासाठी काम करा. आता एखादा जर कर्मचारी जर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असेल आणि एखादा पुरुष गेला त्याच्यासमोर, साहेब असाच माझ्या बायकोने मला त्रास दिला, त्या माणसाने त्याच्या ड्युटीचा प्रोटोकॉलनुसार त्यांनी फक्त एवढं तर केलं पाहिजे की फॅक्ट तरी लिहा. तुम्ही ना ज्यानं मार खाल्ला त्याचं तर नाव लिहा ना, मार खाणाऱ्या पार्टीचं तर नाव लिहा ना. तुम्ही नका करू त्याला फाशी, पण त्याचं लिहून तर घ्या. तुम्ही त्या सोडून तुम्ही जर त्याला ज्याला मारला ते जर म्हणले तुम्ही जर ते तिकडे दारू पिऊन पडले, त्यानं काय करायचं त्यांना? ती फॅक्ट लिहा ना, आहे ते लिहा. तुम्ही जास्त काही करायची गरज नाही, जे तुम्हाला डोळ्यानं दिसलं ते लिहा. हे जरी केलं प्रत्येक स्टेजला, आता कोर्टात, आता तुम्ही हायकोर्टात गेले ना, तुम्हाला हायकोर्टात नुसतं म्हणतं काय काही 2 शब्द, तुम्हाला काही कळत नाही, तिकडे काही कळत नाही. अशी काही वकील तर असे फाईल त्याचे माहीत नसती. तिथं हायकोर्टात गेलं ते पुकारलं तुमचं नाव, ते म्हणते पैसे भरले का, ते म्हणतो हो तिकडं पोटगी भरणं चालू, इथं किती भरले ते सांग, दुसऱ्याचं मला नको सांगू. म्हणजे काय पैसे काय 10 ठिकाणी वाटायचे असते का? नवरा गेला म्हणून एवढ्या गुन्हा असते का? चला 10 लोकांना आपण पत्रिका दिली नाही, पण इथं प्रत्येकाला द्यावं लागतं. हां, पण इथं आहे ना, इथं द्यावं लागतं. सेक्शन 9मध्ये वेगळं भर, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये वेगळं भर, 125मध्ये पोटगी भर, हायकोर्टमध्ये आला त्याचे डिपॉझिट कर. म्हणजे किती ठिकाणी ही जी सिस्टम आहे, याला तुम्ही माणूस म्हणून गेला ते म्हणजे पहिले युअर हजबंड आणि चल फेक तिकडं, आणि पैसे किती आणले ते सांग, बाकीच नको सांग तू कागदात काय लिहिलेलं आहे. आणि बाई आली ते म्हणते तू प्रेयर काय आहे, तुझी विनंती काय आहे, तुझे लफडे काय आहे ते नको सांगू, तुला आता काय पाहिजे ते सांग.